फटके मारावे लागतील. संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल सद्गुरू तामसा तर मोठे फटके मारावे लागतील. शुभम गोलंदाजी मार्कवर धावतोय. 55 क्रॉस केले. स्लोअर वन चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. मारुती आणि विष्णुपा. मला एकेकाळी वाटत होतं की मारुती अण्णा चेंडूच्या खाली आहेत, परंतु विष्णू धावून आलाय आणि झेल सुटलाय. आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. 55 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. 10 चेंडू मध्ये केवळ काढायच्या आहेत 51 धावा. म्हणजे असं संकेत दिसत आहेत की 2 हिमायतनगर संघाचा सामना लागेल. हिमायतनगरचा फुल टॉस. फटका मारला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. गज्जू आहे तिथे आणि एकच धाव. केवळ एकच धाव आणि नो बॉल. पंचाचा इशारा नो बॉल असणार आहे. म्हणजे फ्री हिटचा चेंडू. पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. 57 धावा. अजूनही धावसंख्येचा विचार केला तर 49 धावांची गरज असणार आहे उर्वरित 10 चेंडू मध्ये. फ्री हिटचा चेंडू वाईड. चला पंचांशी बिलकुल वाद घालायचा नाही. अतिशय अनुभवी पंच आहेत. त्यांना हे टुर्नामेंट चालू होण्याच्या अगोदर 21 दिवसासाठी मुंबई येथे जेपी पॅनल इथं पाठवलं होतं पंचगिरीचं प्रशिक्षण घेण्यासाठी. ते प्रशिक्षण घेऊन आलेले पंच आहेत. मारलाय. काय फटका मारलाय. देर आहे दुरुस्त आहे. सोहेल सीमा पार षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट आहेत 8 चेंडू मध्ये केवळ 40. मारलाय फटका. चेंडू थोड्या वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि एक धाव. आता जुने शेवटचा चेंडू 7व्या षटकाचा. सोहेलचा जर विचार केला तर 15 चेंडू मध्ये 29 धावावर फलंदाजी करतोय. बॅटचा टॉप एज आणि हसनच्या हातामध्ये बाद. जुनेद बॅक टू पवेलियन. कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए
हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले। टायगरचं सेलिब्रेशन पाहू शकता आपण, कारण टायगरनं आतापर्यंत मला तरी वैयक्तिक वाटते 3 विकेट प्राप्त केलेत. हे बघा अभिवादन करताना टायगर, जसं नाव आहे त्या प्रकारची गोलंदाजी टायगर कडून पाहायला मिळाली. टायगर चित्यासारखा धावतोय. आपण पाहिले एका बाजूला मुंबईमध्ये ओळखला जाणारा रायगडचा टायगर उस्मान पटेल, तसाच वाळकेवाडीचा टायगर प्रदीप धुमाळे, नवीन फलंदाज अंकित राठोड. अंकित राठोड आहे. चांगला खेळाडू आहे अंकित. बघूया कसा सामना करेल. मारलाय अंकित, काय फटका मारलाय भाऊ, आणि षटकार. कारण अंकितच्या बॅट मधून वाटतंय की थोडस अनुभवाचं प्रदर्शन दाखवलंय तिथे अंकितने. षटकार खेचलाय, 6 धावा पूर्ण केल्यात. 81 धावा धावपलकार लागल्या गेल्या त्या षटकारा बरोबर. बघूया अंकित कसा सामना करेल, कारण टायगर वर भारी पडतोय तामशाचा अंकित. यावेळेस लेंथ परिवर्तन. टायगर टायगर अभी जिंदा है. लेंथ परिवर्तन. चला दोन्ही कर्णधार यायचे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, वेळ कमी आहे. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 रन. एकूण धावसंख्या झाली 83 आणि विजय पूर्ण केलाय, विजय प्राप्त केलाय या सामन्यामध्ये हिमायतनगर 11. म्हणजे हिमायतनगरचे दोन्ही संघ जिंकलेले आहेत. चला नाणेफेकीसाठी यायचंय पूर्णा संघ आणि तामसा संघ. 5 षटकाचा सामना असेल आणि जर अजून 2 मिनिटांमध्ये दोन्ही संघ नायक आले तर 4 षटकाचा सामना होईल. 4 मिनिटं लागले येण्यासाठी, तर 3 षटकाचा सामना असणार आहे. महत्वाचा सामना, कारण हा सामना सांगेल की पहिला संघ या स्पर्धेबाहेर कोणता होईल. या स्पर्धेच्या बाहेर कोणता संघ स्पर्धेबाहेर होईल. आणि अजून एक सूचना आहे कमिटीच्या वतीनं, आपली प्लेइंग 11 लिस्ट अगोदरच द्या. हिमायतनगर संघ बरोबर आहे की नाही. प्लेइंग 11 लिस्ट अगोदरच द्या. प्रदीप भाऊ टायगर, वा 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 वा. टायगरचं मात्र स्वागत केले जाते आमच्या समालोचन कक्षाकडे.
101 आउट आहे. गजूचा नंबर सांगायचा आहे. गजू रवी पाटील तुम्ही सोमेश भाऊच्या नंबरवर नंबर सेंड करा. नंबर सेंड करा. गजू भाऊ नंबर सांगता येईल. चला मान्यवरांचं स्वागत आहे. आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात. तुमचं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. कारण खेळाडूचं प्रोत्साहन वाढवणं खूप मोठी गोष्ट असते आणि ते काम तुम्ही करत आहात मान्यवर. आपला अमूल्य वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी आलात. तुमचं आमच्या हिंदवी एम्पायर आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन स्वागत. चला माझा द संघ पूर्ण तुम्हाला जो पेंडॉल दिला होता त्या पेंडॉल मध्ये जायचे. रस्ता आहे भाई नाही. गोलंदाजी मार्कवर शंकर काका. ऑल सेट. डीजे कॉमेंटेटर स्कोरर युट्यूब रेडी. लेट्स प्ले. पहिला चेंडू शंकर काकाचा शहबाज साठी. पहिल्या चेंडूवर बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला शहबाज खान कडून. प्रेक्षकांना आणि दोन्ही संघांना सांगू इच्छितो की हा सामना मोस्ट इम्पॉर्टंट खूप महत्वाचा सामना असणार आहे. शहबाज आहे स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला गजानन राठोड उर्फ चीता. मारलाय. डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना टेक और चौकार दे. काय फलंदाजी आहे शहबाज खान. केली आहे कारण आपण पाहतोय लेदर बॉल म्हणजे लेझरचा चेंडू टेनिस गुरु. आपण पाहतोय त्या चेंडूवर आडव्या बॅटने फटका खेळलाय शहबाज. एकदा रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू शंकर काका या गोलंदाजाकडून पाहायला मिळालाय. एक अनुभवी खेळाडू आहे दोन्ही शंकर काका आणि समोरच्या बाजूने पाहिलं तर शहबाज मोठे खेळाडू आहेत. पुढचा चेंडू यावेळेस इनसाइड आउट. वन बॉल सीमा पार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा. जर हा सामना संघ हारला तर या स्पर्धेबाहेर व्हावं लागेल. त्यासाठी ओपनिंगला फलंदाजीसाठी आलाय शहबाज आणि काय फलंदाजी करतोय शंकर काका. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर शहबाज साठी. पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज लागलाय. थर्ड मॅन कडे चेंडू जातोय. डिक्लेअर झोन कडे एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. केवळ एकच धाव. दोन्ही संघांना सांगू इच्छितो जर चेंडू जाऊन आडला डिक्लेअर झोन मध्ये तर 2 धावा असतील. अन्यथा तुम्हाला पळून काढायचे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 13 मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल पूर्ण संघाला जर जिंकायचं असेल तर. महत्वाचा सामना डू और डाय करो किंवा मरोचा सामना आपण पाहतोय. शहबाज पहिल्या 6 चेंडूचा सामना करत 13 धावावर फलंदाजी करतोय. पुढचं षटक हासण्यासाठी आपण गोलंदाज संदीप. बरोबर आहे का? संदीप नाव असेल तर हात वरी करा भाऊ. यस संदीप आहे. जवळपास मला नाव माहिती आहे. लोखंडे. संदीप लोखंडे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला शहबाज खान. नॉन स्ट्रायकर एंडला गजानन राठोड. दुसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक टाकलं जाते. फुल्लर लेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय एजाज. चांगले क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील गजानन राठोड. 14 धावा माफ करा 14 धावा. बरोबर आहे 14 धावा धावफलकावर लागले गेलेत. पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाते. महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू इनसाइड आउट फटका खेळलाय. पुन्हा एकदा एजाजकडे चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये इथे. म्हणजे जर थोडासा विचार केला तर थोडासा लेझीनेस. आणि एक धाव 15 धावा. शहबाज असेल स्ट्रायकर एंडला. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. टेन्शनचं वातावरण. एकदा लोअर फुलटॉस अजून एकदा मुद्दसीर. चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु थ्रो थोडासा चुकीचा म्हणावा लागेल आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे डायरेक्ट स्टंपवरती मारला असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. शहबाज बॅकफुटला फलंदाजी करतोय. एकदा केवळ दिशा दिली शहबाजने यावेळेस. केवळ गतीचा यूज केलाय. दिशा दिले. एक धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्यात आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनी वेळी महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची फलंदाजी शहबाज कडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा केवळ दिशा आणि चेंडू सीमा रेषा पार षटकार. फटका. पुन्हा एकदा केवळ दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याला शहबाज कडून पाहायला मिळालाय. पंचाचा इशारा. षटक समाप्ती. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर शक्तिशाली संघांमध्ये धाव पलकार लागल्या गेल्या आहेत. बिनबाद 25 धावा. योग संघांमध्ये धाव आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी गजानन. मला प्रश्न पडला की या 2 खेळाडूमध्ये वयस्कर खेळाडू कोणता असेल. कारण क्रिकेटचा मोठा अनुभव असलेले हे 2 खेळाडू आपण पाहतो. एका बाजूने गजानन राठोड मॅन फ्रॉम पिंपरखेड आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो एजाज कादरी मॅन फ्रॉम पूर्णा. मोठे खेळाडू आहेत दोन्ही. एजाजचा पुढचा चेंडू गजाननसाठी. आकृत्या लेनचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाणी पंचाचा इशारा आलाय वाईड. म्हणजे अतिरिक्त धावेमध्ये एका धावेची भर असणार आहे. एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. 27 धावा. माफ करा 26. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय आणि 1 धाव पूर्ण केली. आता झालेत का 27 धावा आता झालेले आहेत धावपलकावर. तर शहबाज खान जो की इन्फॉर्म फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये दुर्भाग्यरित्या बाद झालेला फलंदाज. या सामन्यामध्ये मात्र मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल पूर्ण संघाच्या गोलंदाजाला जर जिंकायचा असेल तर. डू ऑर डाय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आपण पाहतोय फुल टॉस. आणि डीप होणारा चेंडू. पंचाचा इशारा आहे आणि 1 धाव. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर चांगला पिक केलाय. वाट फटका आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकार. षटकार.
तो चांगलं पिक केलंय फलंदाज गजाननने. मोठा खेळाडू आहे गजानन, त्याची प्रचिती दाखवली आहे गजाननने. पुढचा चेंडू एजाजचा. पुन्हा एकदा स्लो रन चांगल्या हाताने खेळून काढलाय, सन्मानपूर्वक खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. मी गजानन बद्दल अगोदर सांगितलंय की गजानन राठोड उर्फ चीता आणि चीत्यासारखी रनिंग गजानन राठोड यांच्याकडून पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 36, 36 धावा बिनबाद. चांगली सुरुवात आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. तो पूर्ण संघाचा विचार केला तर या संघाकडे भक्कम फलंदाजी आहे. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. 17 नंबरच्या जर्सी मधला क्षेत्ररक्षक थोडासा वाईट दिशेने थ्रो, परंतु एकच धाव. तिसऱ्या षटकाचा माझ्या मते शेवटचा चेंडू असणार आहे. आपण एजाज कादरी बद्दल जर विचार केला तर थोडंसं बॉलिंग मार्कवर आपण त्याला पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. थोडंसं इंजर्ड झाल्यासारखा, थोडंसं त्याच्या बॉडी लँग्वेजवरून थोडंसं निराशेचं वातावरण दिसतंय. पुन्हा एकदा धावतोय शेहबाजसाठी. फुल टॉस आणि चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक आहे. म्हणजे संधी होती शेहबाजकडे, कुठेही खेळू शकला असता, परंतु क्षेत्ररक्षक असलेल्या दिशेमध्ये खेळून काढला आणि एक धाव पूर्ण केली. निर्धारित तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते बिनबाद 38 धावा. शक्ती शिल्लक आहेत, अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. लवकर लवकर खेळवायचे सामने. चला, बाउंड्री लाईनवर बसलेले प्रेक्षक थोडस मागवायचे. आपण पाहतोय समोरच्या दिशेमध्ये जे प्रेक्षक आहेत, खचाखच भरलेलं मैदान. संदीप पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये टाकला चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल. शेहबाज खान बॅट बदलली आणि बॅक टू पवेलियन. ही आहे अमर स्पोर्ट्स. जसं नाव आहे त्या प्रकारचा खेळाडू आहे विशाल. बघूया शेवटचे या षटकाच्या नंतर 2 षटक शिल्लक आहेत. हाणामारीचा खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर संदीप आहे. मारलाय, फटका मारलाय आणि काय फटका मारलाय. चेंडूला पाडवलंय सीमा पार चौकार. पुन्हा एकदा संदीप धावतोय विशालसाठी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, केवळ दिशा दिलीये आणि दशा झालीये. काय झेल घेतलाय तिथे तन्वीर. गोलंदाजाला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. आणि क्षेत्ररक्षकाच्या उंचीचा विचार केला तर खूप उंच असा क्षेत्ररक्षक आहे. त्याला क्लिअर करू शकला नाही विशालचा हा फटका. आणि चेंडू हातामध्ये 1 बॉल्स 2 बॉल्स होऊन स्थिरावला. बाद झालाय तो विशाल. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो येतोय करण आंबाला. करणसाठी हा चेंडू बघूयात.
लेग साईडच्या दिशेनं फटका. खेळाडू आहे बाउंड्री लाईनवर. एक धाव पूर्ण. वाढती धावसंख्या 43. आता स्ट्राईकवर असतील राठोड. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. प्लेड ऑन झालेत या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये आणि खेळाडूच्या हातामध्ये. विकेट प्राप्त करताना, कमबॅक करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. अमर स्पोर्ट्स पुढचा चेंडू असेल सोहेल साठी. हा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी प्राप्त करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. भेट ही स्लोर वन चेंडू आणि पॉवरफुल फटका. क्षेत्ररक्षक होता, झेल सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. थोडासा निष्काळजीपणा पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटल्याच्या नंतर. आपण पाहतोय एम आझाद हिमायतनगर संघाचे जे क्षेत्ररक्षक होते, झेल सुटल्याच्या नंतर झेलचा विचार न करता चेंडू फेकत होते. पुन्हा एकदा एजाज धावतोय करण साठी. बघूया करण कसा सामना करेल. त्या लेनचा चेंडू आणि काय फटका आहे भाऊ. चेंडू जातोय बिग 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 हिट षटकार. फटका चा विचार केला तर 57 धावा धावफलकावर लागले गेलेत. पाचवं षटक आहे म्हणजे सन्मानजनक आहे. 5वं षटक 57 धावा धावफलकावर लागले गेलेत. यावेळेस गती परिवर्तन म्हणजे अगोदरचे 2 चेंडू आपल्याला तेज तर्रार पाहायला मिळाले होते. त्या चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळाले. पुन्हा लेंथ आणि गती परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाज एजाज करून. एक अनुभवाचं प्रदर्शन एक अनुभवी खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा करण सामना करेल. स्लोर वन चेंडू यावेळेस पिक केला आणि चेंडूला पाडवलंय हवाई सबर षटकार.
समोर निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 63 धावा. शेवटचे 6 चेंडू आहेत. बालाप्रसाद संघाचे संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट फलंदाजी करतील आणि गोलंदाजी मार्कवर बघूया. गोलंदाज तन्वीर. शक्तिशाली एम्पायर आयोजित आमदार चषक 2025 चे काय सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डोळ्याचे पारणे फेडणारे सामने आणि काय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. यामागे ज्या आयोजकाचा खूप मोठा हातभार आहे. आपण पाहतोय अर्धापूर येथे बराच वर्षाच्या नंतर हे सामने आयोजित केलेत आणि काय दिमाखदार आयोजन. आमदार चषक 2025 आणि आपण पाहिलेत आपल्याला अगोदरच आमदार साहेबांनी श्रीदयाताईंनी शुभेच्छा दिल्यात. पुढचा चेंडू तन्वीरचा आणि बॅटचा टॉप एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये. बालाप्रसाद जाधव कॅप्टन आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे या संघाचा विचार केला तामसा संघाचा तर भरपूर फलंदाजी आहे या संघाकडे, परंतु धावा मात्र काही अगोदरच्या सामन्यात आपण विचार केला तर मोठी धावसंख्या काढू शकला नाही. म्हणजे चेस झालेला नाही. 106 धावा. शेवटचं षटक टाकलं जाते. शेवटचे 5 चेंडू आहेत. तन्वीर गोलंदाजी मार्कवर अजयसाठी आणि एक गच्चा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचा इशारा वाईट आणि आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला करण आंबाला धावण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अजयचं लक्ष नव्हतं. वाईटच्या रूपातली ही धाव असणार आहे. थोडासा कान मंत्र दिला जातोय 7 नंबरच्या दर्शीकडून गोलंदाज तन्वीरला. चला काय फटका सजवलाय अजयने आणि चेंडूला पाडले सीमा पार षटकार. धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. या संघाकडे फलंदाजी आहे. तामसा सद्गुरू संघाकडे फलंदाजी आहे, परंतु ऑर्डर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. फटका अजय हे दोन खेळाडू आपसामध्ये भरपूर खेळतात. चांगलं कॉम्बिनेशन आहे या दोघांचं आणि चांगला ताळमेळ आहे. ते सुंदर फलंदाजी. त्याचा बॅटिंग हँडल जर आपण बघितला तर वेगळाच आहे अजयचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा यावेळेस मात्र झेल होईल. एजाजचा सुंदर झेल. अजय ज्या कामासाठी आला होता ते काम करून दिले. ते काम पूर्ण केलंय अजयने आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय हिदायत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. जी जर अगोदरच्या सामन्यामध्ये झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं. आता हिदायत काय चाल द्या, काय प्रॉब्लेम नाही. चाल द्या. पुढचा चेंडू हिदायत मिस झालाय. चला ना न्यू बॅट्समॅन येतील, ते जमणार नाही.
डाव बाद झालाय का? हा आहे अमर स्पोर्ट्स चांगला शेबाजचा सुंदर झेल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, लवकर फलंदाज पाठवा. ही आहे अमर
स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. पक्षाच्या संघाचा जर विचार केला तर महाराजाच्या हाताने पहिलं नारळ फोडून घेतात. मुद्दशीरचं नारळ फोडले महाराजांनी. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय आणि नवीन फलंदाज पाप्या पंडित फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट प्राप्त केलाय. बघूया पुढचा चेंडू. आपण पाहतोय अतिरिक्त खेळाडू त्यांचं प्रोत्साहन वाढवताना. पुढचा चेंडू महाराजांचा पाप्यासाठी मारलाय. काय क्षेत्ररक्षण आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. प्रयत्न चांगला होता तिथे गजूचा. प्रयत्नाचे 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील गजानन राठोडला. आणि चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेले आणि एक धाव पूर्ण केली. आता शंकर काका आहेत महाराजा पुढे. म्हणजे दोन वजनदार खेळाडूंचा वजनदार खेळ. एका बाजूने महाराज, दुसऱ्या बाजूने शंकर काका. यांचं वजन केलं तर दोघांचे वजन जवळपास 100 किलोच्या वर आहे. वजनदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय शंकर काका आणि ब्रिजमोहन शर्मा. ब्रिजमोहन शर्मा क्षेत्ररक्षण बदलाव करताना आपण पाहतोय. महाराज काय चेंडू आहे, सुंदर चेंडू महाराज. आणि दोन्ही खेळाडूला विनंती आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं, फलंदाजाला आणि गोलंदाजाला पिचच्या वरून पळू नका. महाराज तुम्ही पळू नका पिचच्या वरून. शंकर काका तुम्ही पळू नका. नवीनच पिच बनवलेली आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,21,111 श्री किशोर स्वामी माजी महापौर नांदेड यांच्यातर्फे. पुढचा चेंडू अगोदरच शप्पल झाले. क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्या दिशेमध्ये, नाहीये का? आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 71,111 नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून. तृतीय पारितोषिक जर पाहिले गेले तर तब्बल 51,111 पारितोषिक करते सेम आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून. आणि चतुर्थ पारितोषिक जर विचार केला तर 33,111 अभिदादा गुरखेल भाजपा युवा नेते यांच्याकडून. जाऊया सामन्याकडे. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. महाराज गोलंदाजी करतायत. अगोदरच शप्पल झालेत. काका क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय वन बॉल सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. या स्पर्धेसाठी ज्यांचं ट्रॉफी सौजन्य आमचे तुकाराम दादा साखरे माजी नगरसेवक यांच्याकडून ट्रॉफ्या दिल्या गेल्यात. मॅन ऑफ द सिरीज तब्बल 11,001 रुपयाचा असणार आहे. कैलासवासी विश्वनाथ पाटील बेराडे यांच्या स्मरणात. मॅन ऑफ द मॅच फायनल साठी 5,001. अर्धापूर हिंदवी एम्पायर अर्धापूर संघाचे महत्वाचे खेळाडू सुपरस्टार 5 स्टार खेळाडू संभाजी यांचं मैदानावर आगमन झाले. आणि ओमकार भाऊ यांचं सुद्धा. सामन्याकडे महाराजा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फटका मारला हवेमध्ये विशाल आणि जेल बाद. शंकर काका बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट
आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि पंचाचा इशारा आलाय नो. म्हणजे 5 धावा चेंडू गणल्या जाणार नाही. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू फ्री हिट. कॅप्टन, हिमायतनगर संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. 5 षटकाचा सामना राहणार आहे. तुकाराम दादा साखरे आणि गुरकेल सर, आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय समालोचन कक्षाकडे या सर. आणि याबरोबर चौकार, सीमा पार चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर लागले गेलेत. या सर, तुकाराम दादा साखरे यांचं आगमन झालेले आहेत. माफ करा. पुढचा चेंडू, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण झालेली आहे. अलीम दादा आणि हदी काझी यांना विनंती करतो की सर आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. गजानन राठोड गोलंदाजी मार्कवर आहे. साठी 2 मोठे खेळाडू. काय चेंडू टाकला आणि काय फटका मारलाय. 1 बॉल, सीमा पार चौकार. कॅप्टन या. गजानन राठोड यांना कानमंत्री दिला जातोय, कारण धावसंख्या या षटकामध्ये मात्र घेतली जाते. पुढचा चेंडू एजाजसाठी. एजाजने हेलिकॉप्टर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जुने, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावेनेशी धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर लागले गेले 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. या 4 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केल्यात. गजाननचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठला कर जातोय. सोहेलचा प्रयत्न चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. सामना मात्र पैसा वसूल होतोय, कारण दोन्ही संघासाठी करो या मरोच्या स्थितीमध्ये असलेला सामना. मी ऍज अ खेळाडू म्हणून ओळखू शकतो की स्पर्धेबाहेर होणं किती दुर्भाग्य राहते. शेवटचा चेंडू या षटकाचा. गजाननचा एजाजसाठी. एजाजचा फटका सोहेलच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय. पाठला केला जातोय. बाला प्रसाद जाधव आलेत. सोहेल आलाय आणि 2 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 29 धावा. ऍज अ कंपॅरिझन टू तामसा 4 धावांनी पुढे आहे. शक्तिशाली संघांमध्ये षटकाचा सामना असणार आहे. 5 षटकाचा असणार आहे. चला, नाणेफेक कोणत्या संघाने जिंकले? हिमायतनगर 11 संघाने नाणेफेक जिंकले. आणि काय निर्णय घेतलाय सोमेश भाऊ? सोमेश भाऊ, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले गेलेत
29. 25 धावा होत्या सद्गुरू तामसाच्या आणि 29 आहेत पूर्ण संघाच्या, म्हणजे 4 धावेने पुढे आहे. 24 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. रंगतदार सामना. अंकित गोलंदाजी मार्कवर आहे. चांगला चेंडू आणि काय फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. फटका पहिला चेंडू स्लोअर वन चेंडू षटकार मारलाय. पुढचा चेंडू फुल टॉस आणि चेंडू 1 बॉल सीमा पार चौकार. 2 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्या तिथे अंकितने. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. अंकितचा यावेळेस क्लीन बोल्ड. चला लवकर बॅट्समॅन पाठवा. चला हिमायतनगर 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि काय सोमेश भाऊ आणि क्लीन बोल्ड. यू मिस आय हिट. अंकित 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्याच्या नंतर न्यू बॅट्समॅन नेम कळवा एजाज भाई इकडं. हा संदीप चौरे. संदीप चौरे नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर अंकित आहे. पुढचा चेंडू चांगला फटका. सुंदर फटका आणि गाडीला ब्रेक लागलेला नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. अंकितनं जर या षटकाचा विचार केला तर 14 धावा खर्च केलेत. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू या षटकाचा आपण पाहतोय. महाराजाने पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. 2 मोठे विकेट प्राप्त केले होते आणि धावा सुद्धा कमी खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला दोन्ही पंच आपसामध्ये विचार करतील आणि दोन्ही संघाला सूचना. पंचाचा डिसिजन जो असेल तो असेल. पंचांशी वाद करायचा नाहीये. हा आमचे पंच जर म्हणतील आंब्याच्या झाडाला लिंब येतात तर मग लिंब येतात. वाद बिलकुल करायचा नाही. काय ना डाऊट आहे काय. चला चालू करायचं आहे. चला सॉफ्ट सिग्नल आउट आहे. थर्ड अंपायरला पाठवले. रवी पाटील आणि पंच. विकेट जर कॉट बिहाइंड असेल तर थर्ड अंपायर कडे पाठवू नका. इथं काय करणार आहे. अल्ट्रा एज नाही आपल्याकडे. चला थर्ड अंपायर काय चेक करा. इकडे काय चेक करायचं ते बघा. अंपायर डिसिजन सॉफ्ट सिग्नल आउट आहे. चला अंपायर डिसिजनचा काय सॉफ्ट सिग्नल काय. सॉफ्ट सिग्नल अंपायर सॉफ्ट सिग्नल काय तुमचं आउट आहे का. तर सॉफ्ट सिग्नल वर कायम राहणार आहेत.
काय हो, आउट आहे का नॉट आउट आहे? सब सिग्नल नॉट आउट आहे का? मग नॉट आउट आहे. चला, गजानन राठोड आहे गोलंदाजी मार्कवर. गजानन राठोड गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला असतील एजाज. महत्वाचा सामना या आणि क्लीन बोल्ड. काय चेंडू आहे भाऊ. संघ वापसी केलाय. सद्गुरू तामसा संघ वापसी केलाय या सामन्यामध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. काय चेंडू टाकलाय. फॉलो थ्रो मध्ये प्रयत्न चांगला होता चेंडू अडवण्याचा आणि एकच धाव. म्हणजे गजूने वापसी करून दिली. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली जरी नसेल, या षटकामध्ये मात्र गजूने एक मोठा विकेट एजाज कादरीला बाद करून संघाची आशा या सामन्यामध्ये अजून कायम ठेवली. पुन्हा एकदा चांगला चेंडू फटका खेळलाय. जुनेद आहे तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की आहे तिथे आणि बाद. दुसरी धाव घेण्यात बाद झालेला आहे. अरे अंकित भाऊ, त्या अंपायरनं आउट दिलाय. तुम्ही का डिस्कस करायला रे भाई? अरे युट्यूबला मॅच चालू आहे. ओय बाला भाऊ, तुमच्या प्लेयरला एकदा समजावून सांगा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. माहिती नाही. अनिस 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 आहे ना भाऊ? यस, अनिस उर्फ खाजा. मारलाय फटका. हवेमध्ये आहे. फटका फसलाय. सोहेल त्याच्या खाली एकदम सुरक्षितरित्या आहे आणि सुंदर झेल. गजानन राठोडने या सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे. डीजे मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अजूनही सामना संपलेला नाहीये. 13 चेंडू मध्ये 32 धावांची गरज असणार आहे.
मारलाय फटका हवेमध्ये, चेंडू बाला प्रसाद जाधव पाठलाग करतायत, अडवलाय गावात आणि 2 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 12 चेंडू मध्ये काढायचे आहेत 30. 12 चेंडू आणि 30 धावा. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. अंकित, मागच्या षटकामध्ये जरी धावा खाल्ल्या असतील, हा षटक खूप महत्वाचा आहे, कारण 12 चेंडू मध्ये 30 काढायचे. या षटकामध्ये जर धावा काढल्यात पूर्ण संघाने तर अजूनही सामना संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरी दोस्त. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, फलंदाजापासून दूर टाकलेला चेंडू, परंतु पंचाचा इशारा वाईड. चेंडू गणल्या जाणार नाही आणि एक धाव वाढली आहे धाव फलकावर. पुढचा चेंडू अंकितचा, प्रयत्न चांगला आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अंकितचा. हा षटक खूप महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर या षटकामध्ये डिसाइड होईल की शेवटच्या 6 चेंडूवर किती धाव्या लागतील. पुढचा चेंडू मारलाय इनसाइड आउट फटका आणि काय मिसफील्ड झाली आणि चेंडू सीमा पार गेलाय चौकारासाठी. म्हणजे एक धावासाठी लढतोय तामशाचा संघ आणि चौकार गेलाय त्या दिशेमध्ये. किती धावा लागतील हे फार इम्पॉर्टंट राहणार आहे. पुढचा चेंडू अंकितचा, पुन्हा एकदा दूर टाकलाय चेंडू आणि पंचाचा इशारा वाईट. या दरम्यान फटका खेळलाय आणि एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लेझीनेस पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. आणि धावसंख्येचा विचार केला तर 55 धावा, एक पारितोषिक आले, आगळे वेगळं पारितोषिक आहे पंचांसाठी. रवी पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले, आर्य जाधव यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आहे. उत्कृष्ट पंच म्हणून हे पारितोषिक दिले गेले. धन्यवाद. आता 9 चेंडू मध्ये काढायचे आहेत 22 धावा. चांगला चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे तिथे, परंतु नकार दिलाय आणि दुसरी धाव. दोन धावा. आठ चेंडू मध्ये 20 धावा आहेत. काय सामना होतोय, पैसा वसूल सामना, रंगतदार मुकाबला. अंकितचा पुढचा चेंडू, सात चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू 20 धावा काढशील का भावा? कारण अख्खा पुण्याचा संघ, पुण्याचा तालुका, परभणी जिल्हा या सामन्याकडे लक्ष देऊन आहे. पूर्ण तालुका तुमचा मॅच पाहतोय. आपले 11 जवान, 11 सैनिक अर्धापूर येथे तैनात झालेत तालुक्याच्या आन बान शानीसाठी. आणि पंचाचा इशारा, षटक समाप्ती. म्हणजे या षटकात 10 धावा खर्च केल्यात अंकितने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अजून 20 धावांची गरज असणार आहे शेवटचे 6 चेंडू.
म्हणजे दोन्ही संघाकडे सामना आहे अजून, सामना संपलेला नाहीये. जाकीर पटेल शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. हा, हिमायतनगर 11 संघाने काय घेतले? नाणेफेक जिंकले. टॉस जिंकल्याच्या नंतर काय त्यांचा निर्णय आलेला नाहीये. बॅटिंग घेतली. ओके, हिमायतनगर 11 आणि एम आझाद हिमायतनगर हे 2 संघ असणार आहेत. 5 षटकाचा सामना असणार आहे. बरोबर, 6 चेंडू 20 धावा काढायचे आहेत. जो संघ हरेल या स्पर्धेच्या बाहेर होईल. जाकीर पटेल आहेत. पहिला चेंडू थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. पंचाचे दोन्ही हात समांतर. धाव वाढली. एक अवांतर. अजून 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. हा, झाले. बॅटिंग दिली तुम्ही अगोदरच. पुढचा चेंडू मारलाय फटका. क्षेत्ररक्षक सहबाज आलाय तिथे, धावून आलाय. आणि हे बघा असते क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षण केले आणि चेंडू फेकून दिलाय. एकच धाव. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. काय सामना होतोय? पैसा वसूल सामना. हाय व्होल्टेज मुकाबला 2 संघांमध्ये. 5-18चं इक्वेशन आहे. मारलाय फटका. मारलाय क्षेत्ररक्षक आलाय. चिता आलाय तिथे धावून. गजानन राठोड. एकच धाव. 4-17. 17चा खतरा. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू 17 धावा काढशील का रे भावा? जाकीर पटेल गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्रायकर एंडला तन्वीर. वाईड. पंचाचा इशारा वाईड. म्हणजे अजूनही 4-16 4-16 आहेत. 2 मोठे फटके जर आले हा तर अजूनही रंगत कायम राहणार आहे. आता मात्र बऱ्याच वेळाच्या नंतर बालाप्रसाद जाधव यांच्या चेहऱ्यावर थोडस हास्य पाहायला मिळाले. एवढा वेळ आपण पाहिले टेन्शन मध्ये होते. पुढचा चेंडू मारलाय. नाहीये. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आणि 2 धावा सुद्धा. दोन धावा. 3 मध्ये 14. 3 चेंडू 14 धावा. जाकीर पटेल चांगली गोलंदाजी आहे. आपण पाहतोय मैदानाच्या बाहेरून आवाज येतोय. हाय व्होल्टेज सामना. 2 मोठे फटके चित्र बदलू शकतात. पुढचा चेंडू जाकीरचा. काय चेंडू टाकलाय. काय चेंडू टाकलाय. बॉल ऑफ द मॅच. म्हणजे अगदी जड मध्ये टाकलेला चेंडू, ज्याला यॉर्कर लेन ब्लॉक होल म्हणलं जातं, त्या प्रकारचा चेंडू गोलंदाज जाकीर पटेल यांच्याकडून पाहायला मिळालाय. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी दिली होती बालाप्रसाद जाधवने जाकीर पटेलवर. अद्याप तरी चांगलं काम केले. 2 चेंडू मध्ये 14 धावा आहेत. एखादा वाईड नो चित्र बदलू शकतो. चांगला चेंडू. करण अंबाला म्हणजे करण कर्डेवाड, शहबाज गजानन राठोड यांच्या फलंदाजीच्या बळावर 77 धावाचा डोंगर उभा केला होता आणि त्याचा पाठलाग यशस्वीरित्या करू शकलेला नाहीये पुण्याचा संघ. याचा अर्थ असा होतो की पूर्णा हा संघ पहिला संघ असेल जो की या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. या बरोबर चला तिसऱ्या अंपायर कडे दिलाय डिसिजन नो बॉलचा. चेंडू कुठे आहे? 2 धावासाठी का? बघा वेस्ट हाईटच्या वर आहे का चेंडू? लँड झालाय का? नो बॉल असेल तर 3 धावा गणल्या जातील आणि बॉलही सुद्धा गणला जाणार नाही. जेव्हा बॅटशी संपर्क होतो तेव्हा बॉल वेस्ट हाईटच्या वर आहे का बघून घ्या.
जेव्हा बॉलचा बॅटशी संपर्क झालाय आणि बॅट्समॅन इफ जर क्रीजच्या बाहेर असेल, थांबा थांबा, डिसिजन पेंडिंग आहे. थक 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 चालू आहे आणि इट इज अ नो बॉल. फ्री हिट असणार आहे आणि काढायचे आहेत शेवटच्या चेंडूवर 9 धावा. किती 9 किती 9 काढायचे आहेत का? कमी आहेत, जास्त आहेत, 11 आहेत. 11. या बरोबर जिंकलाय सद्गुरू 11 संघ. हा फिल्डिंग असेल आमची आता. बॉल घ्या बॉल पाटील. हिमायतनगर 11 वर्सेस एम आझाद हिमायतनगर या दोन संघादरम्यानचा पुढील सामना